नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। नागपूर महानगरपालिका भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे। स्वतः मुख्यमंत्री दक्षिण पश्चिम नागपूरमधून आमदार आहेत आणि असं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 31 जोगीनगरच्या समस्या गंभीर आहेत आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता काहीच दिवस शिल्लक असताना मात्र नागपूरकरांच्या नागपूर महानगरपालिकेपासून काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 31 जोगीनगरमध्ये। प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 31 जोगीनगरमध्ये नवीन नागपूरचा भाग जोडला गेलेला आहे आणि काही स्लम वस्ती जी आहे ती जोडल्या गेलेली आहे। त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या या शहराच्या इतर समस्यांच्या तुलनेत वेगळ्या समस्या आहेत। आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊया। ताई, मला सांगा तुमच्या प्रभागाच्या काय समस्या आहेत आणि तुम्ही तुमच्या नगरसेवकापासून समाधानी आहात का? आम्ही नगरसेवकापासून समाधानी नाही सर। आमच्या एवढ्या समस्या आहेत, भरपूर समस्या कोणी सॉल्व करू शकत नाही। रस्ते 15-15 दिवस रस्त्याचे झाडणेवाले येत नाही, गटारचे पाणी नळाला येतात आणि भरपूर समस्या आहेत। कचरा घरी नाही, काही नाही, आम्ही त्रासून गेलो। निवडणुका येतात, चालल्या जातात, पण काही समस्या सॉल्व होत नाही। नक्कीच पाहू शकतो की नागरिकांच्या भावना संतप्त आहेत। नगरसेवक येत नाही, निवडणूक आली की मत मागायला येतात। तर तुमच्या प्रभागात काय समस्या आहे? तुमच्याकडे पाणी, इलेक्ट्रिक या सगळ्या महानगरपालिकेच्या मूलभूत सोयी मिळतात का? भरपूर सोयी मिळत नाही आम्हाला जेव्हा आता नगरसेवकाकडे गेलं तर ते हो येतो म्हणतात आणि आम्हाला येतच नाही आणि आम्हाला प्रश्नाचे उत्तर देतात की तुम्ही येतच नाही, आम्हाला समस्या सांगा नाही। घरपर्यंत जाऊन आमची असे हा आलो पाठवला असं बोलतात, पण काहीच प्रश्न सोडवत नाही। ताई, आपल्या काय समस्या आहे? आपल्याला रोजच्या वापरामध्ये कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे? आमच्या वार्डासाठी म्हणजे सगळ्या वार्डासाठी निधी मिळाला जातो, पण आमच्या वार्डाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मिळत नाही। रस्ते म्हणजे वर्षाआधी आमच्याकडे उद्घाटन झाले की रस्ता बनवणार, पण अजूनही रस्ता व्यवस्थित झालेला नाही। सांडपाण्यासाठी जे गटर लाईन बनवणार होते ते सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही आणि नळाला पाणी 24 तास देणार होते, पण ते 1 तास येतो आणि 1 तास व्यवस्थित येत नाही, म्हणजे पाणी काही व्यवस्थित मिळत नाही। प्रभाग हा मुख्यमंत्र्यांच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये येतो, त्यामुळे येथील नागरिकांच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा जास्त आहे। जितक्या अपेक्षा नागपूर महानगरपालिकेकडून आहे तितक्याच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे। काका, आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपल्याला प्रभागामध्ये आपल्या सगळ्या सुखसोयी मिळतात का महानगरपालिकेकडून? नाही, काही सुखसोयी नाही आहे, अडचणी पुष्कळ आहेत इथं। पण खरं पाहिलं असता रस्ते बरोबर बनले नाहीत, वीज खांबे लावलेले नाही। 1992 पासून त्यांनी अजूनपर्यंत काही खांब लावले नाही। होकारार्थी उत्तर देतात पण काही करत नाही। आपण पाहू शकतो की या प्रभागाच्या समस्या नागपूर शहरापेक्षा वेगळ्या, मात्र या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेकडून ज्याप्रमाणे अपेक्षा त्याचप्रमाणे अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे, कारण मुख्यमंत्र्यांना याच प्रभागाने निवडून दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येथील पिण्याच्या पाण्याच्या ज्या लाईन्स आहे त्याला ड्रेनेजच्या लाईन फुटल्यामुळे जोडलेल्या आहे, त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याची पाण्याची समस्या ही फार गंभीर आहे। मात्र येणाऱ्या नवीन महानगरपालिकेच्या कार्यकाळात त्यांची प्रश्न सुटेल या अपेक्षेवर हे मतदार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोर जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सातपुतेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।